सुमित देशमुख सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टू अंपायर्स ग्रेट. आणि एका साईडला साजिद लाला सर पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात सागर मोरे सर, परवाच्या दिवसात हेमंत शेट्टी, अफान यांना आपण पाहिलं. पहिलाच बॉल टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला होता आणि ध्रुवचा पहिला चेंडू. अपकमिंग यंग टॅलेंट, कमी वयातच मात्र या खेळाडूला डेब्यू केला गेला आणि त्यानंतर आतापर्यंत चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून नयन घरात यष्ट्यांना चिकटून असणारा वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत आहेत तुषार घरत यांना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटचा टॉप एज. तुषार घरत, नो मिस्टेक, ऍब्सोल्युटली गुड कॅच. फलंदाज बाद अंकुश गेला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन, गॉन, फर्स्ट विकेट डाऊन. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 0-1 बाद. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. आजचा सलग 6वा दिवस या स्पर्धेचा. जे श्रोते जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या चॅनलला वॉचिंग करतायत त्यांना सर्वांना शुभ संध्याकाळ. आणि त्याचप्रमाणे त्यांचं करूया आपण वेलकम. एक ब्रँडेड आणि क्वालिटी दर्जाची स्पर्धा कशी असावी, गेले 35 ते 40 दिवस आपण पाहिलं या मैदानाला ज्यांनी अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला. आयोजक नेहमीच पडद्याच्या पाठीमागचे कलाकार म्हणून ओळखले गेले आणि त्या अनुषंगाने आज खऱ्या अर्थानं डोळ्याला झोप नाही, आपला बिझनेस त्याचप्रमाणे व्यवसाय आणि खऱ्या अर्थानं नोकरी धंदा करणारे आमचे लाडके आयोजक यांनी खूप वेळ मैदानाला दिला. परिवाराला न देताना मैदानाला देताना पाहायला मिळत आहेत. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला 0-1 गडी बाद. यावेळेला बॅटची एज जरूर होती. मयूर तामोरे एक असा खेळाडू आहे चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहू शकाल. मयूर तामोरे SP11 या संघातून नेहमीच खेळताना पाहायला मिळाला. 3 ते 4 वर्षाच्या अगोदर आपण पाहिलं तर व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली होती तोच खेळाडू आपण पाहत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. ध्रुवचं कौतुक करेन, इम्प्रोव्हायझेशन केलंय ध्रुव नाही. प्रयत्न नयन घरात मी म्हटलं होतं वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पवन सूत नवली टीम. मॅग्निफिसंट बॉल. करताना सुंदर लेंथ लाईनचा राजा. अपकमिंग यंग टॅलेंट, मूर्ती लहान कीर्ती महान. टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अप्रिशिएट करताय सिनियर खेळाडू. 4 बॉलचा खेळ, 0 धावसंख्या. या वेळेला सुरेख पद्धतीने स्वीप केला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात तनई त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. गुड फिल्डिंग. आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्याचा मानस माइंड मध्ये ठेवला होता. स्वतःला झुकलं होतं. फुलटॉस बॉल होता आपण पाहू शकतायत. खूप सुंदर पद्धतीने स्वीप केला गेला होता. इथून जर आपण पाहिलं वन बाउन्सने चेंडूला रोखलं गेलं आणि एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना पाहायला मिळत आहेत. तुमच्या व्यासपीठावर अनिलजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार निलेशजी किनी, रितेशजी किनी, नयन किनी. ऑफ साइडला फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. जतीन कोणतीही चुकी करणार नाहीये. यतीन मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. Back to the pavilion, gone. थँक यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 1 वर 2 धक्के बसले. ध्रुवने पहिलं षटक आपल्या नावावर केलं. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची याची दखल यावेळेला घेत असताना आपण पाहू शकताय. खूप चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग.
आक्रमकता काय असते ध्रुपने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. 3 ते 4 वर्षांच्या पलीकडे याच खेळाडूला आपण पाहिलं होतं 12th मॅनची भूमिका केली गेली होती, परंतु तदनंतर त्याने इम्प्रोव्हायझेशन केलं, स्वतःला सिद्ध केलं. प्रथमतः स्वतः सिद्ध व्हा, ऑटोमॅटिकली तुम्ही प्रसिद्ध व्हाल, परंतु त्यासाठी असलेली तुमची प्रचंड मेहनत या क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटच्या मैदानात नेहमीच 100% देणं फार महत्त्वाची गोष्ट असते. संदेशजी धारणे या ठिकाणी उपस्थित झालेत, पोलीस दलात कार्यरत आहेत. नुकताच ज्यांचा उल्लेख केला, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, 1 वर जाऊन पोहोचली. पहिलं षटक जाईल नावावर ध्रुपच्या. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. आज 26 जानेवारीचा दिवस, प्रजासत्ताक दिन, आणि खऱ्या अर्थानं नेहमीच आपण सातत्याने पाहतो उत्सव 3 रंगांचा. आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला. 1 धाव 2 गडी बाद. यावेळेला ऑफ साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं, 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर बॅकफुटला जाऊन खेळलं गेलं होतं, सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 2 वर 2 धक्के 1.1 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2. हॅलो 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 हॅलो. ऑफ साइडला टॅप केला जातोय, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. ध्रुप पुढे सरसावतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल. यातील एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 10 च्या एव्हरेजने आपण पाहू शकतायत. 1.2 ओव्हरचा खेळ झालाय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. पालघर डहाणू मधून बिलॉंग करणारे हे संघ. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम वाईट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परिपूर्ण स्वतःला ब्लॉक करून घेतलं मयूर तामोरेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परिपूर्ण थांबली गेले. तीन रन्स 2 विकेट. 1.3 बॉलचा खेळ, 5 षटकांचा सामना, त्यामध्ये 4.3 बॉल खेळावे लागणार आहेत. ऑन साइडला मयूर तामोरे या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला, तनय त्या ठिकाणी पुढे सरसावताय. शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय, कॅच ड्रॉफ्ट होते आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या या सिंगलच्या साह्याने जाऊन पोहोचली गेले 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2रा आहे. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची याचा परिपूर्ण भ्रांत असलेला गोलंदाज अर्थात ध्रुपने लेंथ लाईन सहित खूप चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2, 4 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 4. लो फुलटॉस चेंडू होता, सुरेख पद्धतीने मॉन्टीच्या माध्यमातून ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 च्या माध्यमातून 5 वर जाऊन पोहोचली गेली. 2 गडी बाद झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. यतीनचं सुद्धा मी कौतुक करेन, एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, एक अष्टपैलू खेळाडू, हार्ड हिटर बॅटर, तुषार मोरे सारखा खेळाडू आपण पाहू शकाल. ऑफ साइडला यावेळेला आपण पाहतायत चेंडूला ड्राईव्ह खेळला जातोय. ध्रुव पुढे सरसावेल, एक्स्ट्रा कव्हरला. पाहता पाहता 2 धावा येतील का? पंचांचा निर्णय येतोय. OUT आउट. बॅट स्लाइड केली होती परंतु उशीर झाला असावा आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अगोदर शफल झाले होते, तदनंतर खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला, तदनंतर आपण पाहू शकलात बॅटचा फेस ओपन केला ऑफ साइडला, चेंडूला फक्त स्टिअर केलं आणि इथे येस ऍब्सोल्युटली राईट डिसिजन बाय सुमित देशमुख सर. फलंदाज बाद. यतीनने 5, पहिल्या षटकामध्ये ओनली 1 1.
म्हणजे विकेट टेकर गोलंदाज कसे असावेत याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं गेलं. कॉन्ट्रीब्यूट करणं फार महत्वाची गोष्ट असते. क्रिकेटच्या खेळामध्ये एकावर अवलंबून राहणं चुकीचं आहे. 11 खेळाडू जेव्हा एकत्रित येऊन चांगला क्लास दाखवतील, तुमची क्वालिटी दाखवतील, तर रिझल्ट मिळेल तुम्हाला 100% यश. दिनेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर मिस्टर मॉन्टी पाहायला मिळत आहे. ध्रुप तिसरे षटक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पहिला बॉल पवनसुत नवली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. टॉस जिंकल्यानंतर यावेळेला बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे कॅच ड्रॉफ्ट. तनयने पहिलाच बॉल खूप चांगला रोखला होता, असं वाटलं चांगली फिल्डिंग होईल, परंतु तनयचा आता चेंडू पाठलाग सोडत नाहीये. पहिला बॉल गेल्यानंतर आपण पाहू शकता दुसरा बॉल सुद्धा कॅच ड्रॉफ्ट झाला. तिसरा बॉल सुद्धा आपण पाहतायत कॅच ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळतोय. म्हणजे एखादा दिवस असा असतो की चेंडू त्या पाठलाग सोडणारच नाही, त्या क्षेत्ररक्षकाला कुठेही ठेवा तिथे चेंडू जाणारच. हे आपण कित्येक वेळा समीकरण पाहिलंय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 6 रन्स ऑन दी बोर्ड, 7 धावा, क्षमस्व 7. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतील तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मेल. खूप चांगली गोलंदाजी. ध्रुपचं मी कौतुक करेन. यावेळेला चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर टॉस झाला होता, बाउन्स थोडासा मिळाला होता, कारण ही खेळपट्टी आहे मातीची बनवलेली, आणि जेव्हा मातीची खेळपट्टी असते, लाल माती आपल्याला पाहायला मिळते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं टाइमर या ठिकाणी सेट केले गेले. लक्षात घ्या 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झालाय. तुम्हाला 5 षटकं दिली जातील. 5 षटकांमध्ये 20 मिनिटे, 21वा मिनिटे लागला. एकंदरीत 4 षटकांमध्ये 20 मिनिटे आणि 21वा मिनिटे जर लागला तर ऑटोमॅटिकली 5व्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये येईल. याची दखल घ्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12 धावा, 3 गडी बाद. नाजूक स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. MS11 चिंचणी संघ भरपूर एक चांगले पॅकर्स म्हणून ओळखले जातात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा बोलबाला राहिलाय. मोतीलाल शाह आणि अंडर-24 चा संघ सुद्धा त्यांनी नेमला होता. ऑन साइडला खूप चांगला फटका फ्लिकचा पाहायला मिळतोय. नंदन त्या ठिकाणी पुढे सरसावेल, त्या अगोदर यतीन चेंडूला फील्ड करेल. डेंजर एंड कडे होते मिस्टर दिनेश, आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 5 चौकार येत नाहीत. त्यावेळेला सेन्सेशनल क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला लाईफलाईनचा उपयोग करावा लागतो, आणि ती लाईफलाईन काय तर सिंगल डबल. जेव्हा एखादी भागीदारी रचली जाते, ऑटोमॅटिकली एखाद्या गोलंदाजाच्या माइंड मध्ये येतं एक शॉट ऑफ प्लेन चेंडू, आणि त्या चेंडूवर तुम्ही अलगद पिक करता आणि षटकार बसतो, चौकार बसतो, आणि तिथून तुमचा रिदम पकडतो. ऑफ साइडला खूप चांगला ड्राईव्ह खेळला जातोय. ऑन दी अप खेळला होता तुषार मोरे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. मला आजपर्यंत सुद्धा आठवतं 2016चं वर्ष, सतू कदम विद्यालय आणि पवनसुत नवली संघातून खेळताना तुषार मोरेने मारून जो मात्र डाईव्ह मारली होती, आणि काय क्लास कॅच टिपण्याचा मान मिळवला होता, आणि बेस्ट फिल्डरचा किताब मिळवला होता. 1 लाखाची स्पर्धा संदीप जी परदेशी साहेब यांची ती स्पर्धा पार पाडली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उजव्या हाताने टॅप केला जातोय. बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 16 या धावसंख्येवर 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 षटकांमध्ये 11 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. 5.50 चा इकॉनॉमी. ध्रुपचा छोटा पॅक बडा धमाका. वय वर्ष फार कमी आहे, परंतु ध्रुपने जी प्रगती केली वाखडण्याजोगे आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ, 16 धावा, 1 षटक आणि 5 मिनिटे 33 सेकंद तुम्हाला या ठिकाणी दिली जातील. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करावी. खेळाडू
16 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. लास्ट विकेटचा विचार केला तर मयूर 4 धावांवर बाद झाला. 7 बॉलचा त्यांनी सामना केला. आज थोडीशी स्ट्रगल करताना मयूर तामोरे पाहायला मिळाले. असतं क्रिकेटमध्ये, स्ट्रगल शिवाय पर्याय नाहीये, स्ट्रगल शिवाय जीवन नाहीये. संघर्ष हा एक महत्वाचा भाग सुद्धा आपल्या आयुष्यात बनतो. ऑफ साइडला एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटची एज घेत नशिबाचा चौकार मिळाला. थर्ड मॅन क्लिअर करत असताना मेल या ठिकाणी शिवनेरी चषक चौकार राजेंद्र गावित साहेब पालघर जिल्हा आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1,11,111 रुपये आर्थिक सहाय्य भरीव रक्कम या ठिकाणी आलेले आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. नेक्स्ट मॅच विकी 11 युवा उमरोळी आणि परी 11 धाकटी डहाणू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापासून घेऊन जा, फिलअप करा आणि सबमिट करायची आहे. एका साईडला विकी 11 विकी पाटील, विकी प्रभाकर पाटील हे जे पॅकर्स आहेत. युवा उमरोळी संघाचे मितेश प्रभाकर पाटील, मिंकी दादा हे दोन असे बंधू अप्रतिम समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. परी 11 धाकटी डहाणू एका साईडला संघ पाहायला मिळेल. आज वंश 11 डहाणू संघ खेळेल विनर्स टेंबोडे या संघासमोर. सातपाडी वर्सेस एक संघ आपण पाहू शकणार आहोत. यावेळेला सरळ बॅटने बॅक टू द बॉलर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. मॅग्निफिसंट टायमिंग, क्लास, क्वालिटी, षटकार. चला टायमिंग सेट केलेला आहे. 4 षटक 20 मिनिटे. 3 मिनिटे अजून सुद्धा बाकी आहे. 3 मिनिटे आणि 32 सेकंद म्हणजे 3 बॉल तुम्हाला 3 मिनिटात फेकायचे आहेत. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस विकी 11 युवा उमरोळी आणि परी 11 धाकटी डहाणू. ऑफ साइडला जागा बनवली. इनसाइड आउटचा फटका, क्लास, क्वालिटी, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय मॉन्टी. फलंदाजी केले. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, नजाकत भरा शॉट, नफातुल्ला शॉट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी शिवनेरी चषक षटकार. खूप चांगला फटका होता. यावेळेला मॉन्टीच्या बॅट मधून क्लास फलंदाजी होते. मॉन्टी जाणतोय संघ संकटात सापडलाय. आता मला या ठिकाणी धावून यावं लागेल. संकट मोचक बनण्याची हीच ती वेळ असते जेव्हा एखादा संघ संकटात सापडतो. संकटातून वर काढण्यासाठी तुम्हाला तत्पर असावं लागतं. आत्मविश्वासासहित फलंदाजी. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न नंदनच्या हातामध्ये. यावेळेला कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर नंदन घरत. ब्रिजेश घरत यांचे छोटी बंधू पाहायला मिळत आहेत. 33 वर 4 धक्के, 3.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 33 धावा 5 धक्के. अमोल भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्याची वाट पाहत आहेत. RPLचा म्हणजेच रोहिदास प्रीमियर लीग म्हटलं की वर्ल्ड कप आणि विश्वचषकाला उद्या सुरुवात होईल. अर्थातच त्यांच्यासाठी महत्त्वाचा आणि सुवर्ण क्षण दिवस असेल. आणि उद्याच्या दिवसात वरोरच्या मैदानात तो टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळेल. भरपूर वर्षानंतर आम्ही सुद्धा जॉईंट होणार आहोत. आणि अमोलजी भोईर थोडीशी नाराजी व्यक्त करत होते, परंतु त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. 33 धावा 4 गडी बाद. शेवटचा बॉल, गुड डिलिव्हरी, ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. टायमरच्या बाबतीत जर विचार केला तर पवनसुत नवली संघाने अतिशय सुंदर पद्धतीने टाइम कव्हर केलाय. 1 मिनिट आणि 5 सेकंद राखून त्यांनी 4 षटक या ठिकाणी 19 जवळजवळ 18.55 या सेकंदामध्ये त्यांनी षटक पूर्ण केले. ते 4
आणि हे षटक जर आपण पाहिलं तर 3 बॉल तुम्हाला या ठिकाणी हाताळायचे आहेत. 3 बॉलची पेनल्टी लागली. 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा केवल पाटील यांच्या संघाला, पालघर 11 संघाला 3 बॉलची पेनल्टी लागत असताना बोईसर 11 संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या नियमांचं पालन करणं फार गरजेची गोष्ट, कारण शिवनेरी चषक म्हटलं की डिसिप्लिनचं दुसरं नाव म्हणजे शिवनेरी चषक, आणि शिवनेरी चषक म्हटलं की माणुसकीचं माहेरघर. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तनयला आज ठेवायचं कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पहिल्या बॉलवर त्याने चेंडू रोखला होता. असं वाटलं की तनय खरोखर चांगली क्षेत्ररक्षणाची साथ निर्माण करेल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. वेलकम जय, आपलं सहर्ष स्वागत आहे. परी 11 धाकटी डहाणू संघाचे कॅप्टन, बॉलर, बॅटर तिन्ही फॉर्मॅटमध्ये अग्रेसिव्ह खेळाडू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. जय दौने कॅप्टन आहेत या संघाचे. नॉट आउट मिळतील या ठिकाणी धावा त्या 2 आणि संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. 35. नवीन फलंदाज आहे हर्ष, नॉन स्ट्राइक एंडला तर बॉलर यश आपल्या गोलंदाजी मार्कवर. या वेळेला चेंज ऑफ पेस, खूप चांगला अँगल क्रिएट करत असताना स्लोवर 1 चेंडू. सर्वात हा जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये हा चेंडू छान म्हणून ओळखला जातो, नकल बॉल. फलंदाजाला असं वाटतं एका क्षणाला की क्षणार्धातच फलंदाजाला असं वाटतं की वेगवान मारा होईल, परंतु काय ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळाला. सुपर डिलिव्हरी. हा चेंडू आतमध्ये येणारा होता. बॅकलिपचा उपयोग जरूर केला, पुल करण्याचा प्रयत्न, आणि तिथे एक धाव निश्चित स्वरूपात बॅटची एज घेत जाताना फर्स्ट स्लिपकडे चेंडू वळतोय. आणि अशा प्रकारे 4.3 ओव्हरचा खेळ म्हणजे जवळजवळ 24, एकंदरीत जर आपण पाहिलं 27 बॉलचा खेळ समाप्तीवर झाला. 3 बॉलचं पॅनलाइज लागलं आणि 36 वर धावसंख्या जाऊन पोहोचले. MS11 चिंचणी, मोतीलाल शाह साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणि या संघाला जर आपण पाहिलं तर 37 धावांचं लक्ष्य असेल ते पवनसूत नवली या संघाला विजयासाठी. यंदाच्या वर्षात अंडरआर्म क्रिकेट सुद्धा ऑर्गनायझेशन केलं होतं MS, अर्थातच मोतीलाल शाह यांनी, आणि आम्हाला समालोचनेची संधी सुद्धा प्राप्त करून दिली होती. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. तारापूरच्या मैदानात घरत किचन चायनीज व भुजिंग सेंटर, व्हेज नॉन व्हेज जर आपण पाहिलं तर मंगलदासजी घरत साहेब काल आले होते. साई घरत त्यांचे एक अप्रतिम सुपुत्र आणि कलाकार आहेत. धलेश सोलोन जेंट्स अँड लेडीज आपण पाहू शकता. हे सर्व ॲडव्हर्टाइजमेंट, काही ना काही फुल लाईफ फुलाची पाकळी ज्यांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भारतीय जीवन बीमा निगम, त्यातच मिस्टर रमाकांत लक्ष्मण किनी. 36 धावा, 37 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. तुषार किनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे आयोजक. तर अगदी थोड्याच के बाहर गेंद गैप में खेलते हुए खिलाड़ी है इस पर गली पर, खिलाड़ी पॉइंट पर, और इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते 4, गेंद बॉल की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. टूट गई जब उंगली उठी, पांचों मिली तो बन गई मुट्ठी, एका बढ़ता ही जावे, चले चलो चले चलो. कोई जगह बनती नहीं बनानी पड़ती है. तुषार 14 पर खेल रहे, रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के 3 गेंदों का खेल हुआ है. अमित अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. राइट अप ओवर द विकेट. ओह बढ़िया गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल था और धीमी रफ्तार के साथ आई थी. बढ़िया गेंदबाजी कर रहे फिलहाल गेंदबाज अमित. 3 गेंदों पर हमला हुआ, उसके बाद में देखिए कमबैक करने का प्रयास कर रहे. काबिलियत वाले गेंदबाज है, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन तुषार फॉर्म में है. अब इनके पिटर से कौन सा स्ट्रोक आएगा. ऑफ टॉप के बाहर चले गए थे, गेंद को टिप्स को लेग मॉडल की तरफ खेलना चाह रहे थे. नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज नितेश अपने आप को नहीं रोक पाए हैं. तो इसके पहले देखिए इतना अच्छा ओवर खेल रहा था, उसके बाद में तालमेल में कमी आई. एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था. ये टिप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा अंदर की तरफ आती हुई गेंद ऑफ टॉप के बाहर जाके गेंद को खेलने का प्रयास किया गया था स्क्वायरली की तरफ, और नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज नितेश अपने आप को नहीं रोक पाए हैं. पहले विकेट का पतन पवनसूत नवली टीम के उम्मीदों का पहला झटका. Thank you.
या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. विनायकजी किनी या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघाला काही ऑब्जेक्शन नाही. शिवनेरी यांच्या मुखाने यस डेफिनेटली शिवनेरी. तर धन्यवाद विनायकजी किनी. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. हर्ष जास्त वेळ घेणार नाही. या मॅच ऑन सुरू आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? पहिले क्षेत्ररक्षण करू. आज पूर्ण टीम आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. नक्कीच. तुम्ही सुद्धा एक स्पर्धेचे घटक असता. अंडर फ्लड स्लाइड मध्ये आयोजन खूप चांगल्या पद्धतीने करता उमरोळीच्या मैदानात. इथे आल्यानंतर कसं वाटतं? या स्पर्धेची खूपच आम्ही वाट पाहत असतो. ही स्पर्धा खेळायला खूप मजा येते. नक्कीच. हर्ष थँक्यू व्हेरी मच. जय, भरपूर लांबून प्रवास करून सफाळे विभागामध्ये ही स्पर्धा तुम्हाला हवीशी वाटते, कारण 3 वर्ष डे मध्ये आपण पाहिली, यंदाच्या वर्षात डे नाईट पाहतायत. कसं वाटतंय आल्यानंतर, फील कसं करतायत? आयोजन इथलं खूपच सुंदर असते. लास्ट इयर आम्ही डिफेंडिंग चॅम्पियन होतो, तसं यावर्षी आम्ही कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचं धन्यवाद. विनायकजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि ते विकी 11 युवा उमरोळी संघाच्या बाजूने लागला. विकी 11 युवा उमरोळी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. या ऐकूया मिस्टर प्रशांत जादवड़े सराना. थैंक यू वेरी मच. शुक्रिया प्रमोद. फिलहाल पहले ओवर की जो कहानी है 15 1 विकेट के नुकसान पर नए बैटर मैदान के अंदर आए हैं. नंदन मयूर अपने बोरिंग मार पर तैयार. ओ बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद थी. स्ट्रेट ड्राइव किया गया था. अपने फॉलो थ्रू में फुटबॉल खेलते हुए गेंदबाज मयूर गेंद कवर क्षेत्र में आई है तो 2 रन लेने का मौका मिलेगा. डगआउट में तालियां बज रही है. दूधिया रोशनी में जगमगता हुआ ये मैदान. ओहो हो, यहाँ भी एक बार फिर खतरा हो सकता है. दोनों बल्लेबाज तुषार अगर देखें तो 14 पर बल्लेबाजी करें और 23 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. रिक्वायरमेंट 5.22 का है. अगर ये मुकाबला MS11 चिंचनी टीम को जीतना है तो बिल्कुल विकेट आपको चाहिए. पवन सूद नवली की बात कर तो बहुत ही बढ़िया तरीके से शानदार प्रदर्शन कर रहे हैं. अगली गेंद के साथ मिस टाइम थ्रो गया. हवा में गेंद है, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. नंदन बैक टू द पेबल. स्कोर अगर देखें तो 17 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरे विकेट का पतन. टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था. टिप्पा खाने के बाद घुमाव मिला. मिड स्टंप से गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी और पीछे हटकर खेलने की कोशिश, रूम बनाकर खेलना चाह रहे थे बल्लेबाज नंदन. कवर के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे. 22 गेंदे और 20 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्कोर 17 रन 2 विकेट के नुकसान पर पवन सुतनौली नए बैटर मैदान के अंदर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए. तुषार गरत, तुषार मोरे और तुषार गरत. मयूर की अच्छी गेंदबाजी इस ओवर में, बढ़िया गेंदबाजी इन्होंने की है. क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए और काबिलियत है इस बंदे के अंदर. टैलेंटेड खिलाड़ी है. नंदन का विकेट, 2 गेंदों में 2 रन. स्कोर 17 रन 2 विकेट के नुकसान पर. ये देखिए फील्डिंग की जमावट बल्लेबाज तुषार गरत के लिए जो नए बैटर है. तुषार मोरे 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं. फ्लैग स्लिप पे गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी तैनात हैं. ऑप्टिक के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया था. टप्पा खाने के बाद उछालता थोड़ा बैक में जाके गेंद को खेल दिया था पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी. और स्कोर अगर देखें तो 18 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. सुंदरी चषक 2024 आप देख रहे हैं. बहुत ही बेहतरीन आयोजन और काफी सारे दर्शक ये मुकाबला देख रहे हैं. सभी का स्वागत दिल की गहराई से. मयूर अपने बोरिंग मार पर तैयार है. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तुषार सेठ बल्लेबाज है, आके जम चुकी है. 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं और दैट्स अ वेरी गुड डिलीवरी. बहुत बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अगर देखें तो हरकत करते हुए गेंद और प्रभावित किया मयूर ने. पहले ओवर में रन बहुत तेजी के साथ आए थे, दूसरे ओवर में ब्रेक लगाए. 4 गेंदों में केवल 3 रन दिए हैं और 1 विकेट चटकाया है. लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं. 20 गेंदे 19. आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है. खेल केवल मैदान में नहीं होता, खेल दिमाग में भी होता है. यहाँ अगर देखें तो स्टार्ट अच्छा था लेकिन उसके बाद में एक रनआउट का विकेट मिल गया. अनदर ब्यूटीफुल डिलीवरी. बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलते हुए गेंद. हरकत कर रहे हैं, हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी. स्कोर 18 रन 2 विकेट के नुकसान पर पवन सुद नवली. माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय वैभवजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे.
मी त्यांना विनंती करेन सर, आपण सन्मानपूर्वक मंचावरती या. आदरणीय वैभवजी पाटील, ही खासियत आहे या गावची मंडळी जी आहे ते आता आजूबाजूला जरी उभी असली तरी ही आपली स्पर्धा आहे. शिवनेरी चषक 2024 आपण या ठिकाणी पाहतोय, 4थं पर्व आहे. ही आपली स्पर्धा आहे. आपल्या येथील प्रत्येक तरुणाने एकत्र येऊन खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. 18 चेंडू 17 धाबांची आवश्यकता. रिक्वायर्ड रेट आपण 5.67चा पाहतोय. मयूरच्या षटकात आल्या 5 धाबा. अतिशय चांगली कामगिरी केली. एक अगदी छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर आपण परत येणार आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला जे मदत करणारे हात आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. ज्यामध्ये रामदास वासुदेव पाटील मायकोपचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. एकदा सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. आपल्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी खूप छान पद्धतीने प्रकाश होतामध्ये संपन्न होते. त्याचबरोबर सुरेश मित्र मंडळाच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेकरता 5000 रुपयाची आर्थिक मदत आली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. सुरेश मित्र मंडळ मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हृदयाच्या अंतकणापासून आपले धन्यवाद आहेत. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग मार्फत तैयार है. ओहो हो, टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद और थोड़ा सा घुमाव मिल रहा है. लेग ब्रेक गेंदबाजी भरत द्वारा. स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए लक्ष्य बिल्कुल अगर देखते तो बहुत करीब लग रहा है, लेकिन पिछले 2-3 गेंदों में बढ़िया गेंदबाजी गेंदबाजों की तरफ से हुई है. ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है. ये टप्पा खाने के बाद दोबारा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, बढ़िया लाइन. देखिए ये जो गेंदबाजी करे ना, गेंदबाज तो नहीं लगता कि इतनी गति होगी, एक बार घुमाव होगा, क्या नियंत्रण, बहुत बढ़िया. गति ज्यादा नहीं है, लेकिन जब आप एक बार फिर गेंदबाजी करें तो अनुशासन के साथ गेंदबाजी करें. तो भरत बहुत बढ़िया गेंदबाजी करे. तुषार 16 पर गेंद, स्कोर 21 2 विकेट के नुकसान पर. इस ओवर की अगली गेंद भरत तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर. ये गेंद घुमाव जरूर मिला. फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. काफी ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश. अभी भी देखिए इस ओवर में गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आ रही है. इस ओवर की बात करें तो 3 गेंदों में केवल 2 रन, मतलब बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन भरत द्वारा. 22 रन 2 विकेट के नुकसान पर. पवन सुतनौली. अभी यह 43वां मुकाबला आप देख रहे प्रतियोगिता का. दोनों तगड़ी टीमें हैं. संघर्ष मैदान के अंदर बिल्कुल देखेंगे. मयूर की बेहतरीन गेंदबाजी दूसरे ओवर में. पहले ओवर में दबाव बनाया था अमित मिश्रा के ऊपर से. ऑफ्टन के बाहर टॉप ऑफ द बॉल चले गए. गेंद को खेलते पॉइंट बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है. लाजवाब गेंदबाजी. देखिए आपके पास बैंक बैलेंस है ना, तो बहुत सारी एक बार फिर चीजें होती है, मतलब आप बहुत सारी चीजें अपने सपने साकार करते हैं. लेकिन जब बैंक बैलेंस कम है और अपना घर चलाना है तो बहुत मुश्किल हो जाती है. अभी देखिए बैंक बैलेंस कम है और एक बार फिर वो 14 रन आपको डिपेंड करने, तो अनुशासन बहुत, दिमाग काम नहीं करता उस वक्त. तो यहाँ बहुत बढ़िया गेंदबाजी, अंडर प्रेशर अच्छा प्रदर्शन कर रहे भरत. 23 2 विकेट के नुकसान पर. बढ़िया गेंद, बहुत अच्छी लाइन, क्योंकि टेलीग्राम मिल रहा है. अगर इस गेंद का एक्शन रिप्ले देखेंगे तो बिल्कुल टेलीग्राम मतलब क्या है, एक बार फिर ट्रिगर मूवमेंट क्या है जरूर बताऊंगा. देखिए एक बार फिर बॉल डिलीवर होने से पहले बिल्कुल 5वें स्टंप की तरफ आया, ये ट्रिगर मूवमेंट था. और टेलीग्राम मतलब एक बार फिर मैसेज आया, एक बार पता चला कि कहाँ खड़े, वो टेलीग्राम मिल गया. सही इलाके में गेंदबाजी करे भरत. स्कोर 24 2 विकेट के नुकसान पर. 24 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 13 गेंद 13 रनों की जरूरत है. एक गेंद यहाँ अगर देखे तो इवेंट के बराबर हो जाएगी. और जबरदस्त गेंद थी. यहाँ मौका बिल्कुल था. विकेट कीपर की रिएक्शन बता रही कि बल्ले का बाहरी किनारा लगा था. थोड़ा सा अगर देखिए तेजी थी, टिप्पा खाने के बाद घुमाव था. इससे पहले गति ज्यादा नहीं थी, लेंथ बहुत बढ़िया थी. लेकिन तारीफ करूंगा, बहुत ही अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी. 12 गेंदे और 13 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. देखिए यहाँ एक बार फिर आपके स्क्रीन पर शिवनेरी चषक 2024 आप देख रहे हैं. बहुत अच्छा आयोजन प्रतियोगिता का और एक रोचक मुकाबला देखने का मौका मिलेगा. मयूर और भरत, बहुत बढ़िया, बहुत ही अच्छी गेंदबाजी. भरत रंगात आलाय परत. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले, काय गोलंदाजी आहे. म्हणजे यावेळेला या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला. पूर्णपणे या षटकामध्ये आपण बघितलं तर गोलंदाजाला फलंदाजाने डॉमिनेट केलं. परंतु मयूरचं कौतुक आहे आणि त्यानंतर भरतनं यावेळेला खूप चांगली कामगिरी केली. आता बघा सामन्याचं चित्र 12 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे. पवन सुतनौली बनाम MS 11 चिंचणी के बीच आज के दिन का अहम मुकाबला.
मोतीलाल शाह हमारे साथ जुड़े हुए कम बॉक्स में। इससे पहले प्रमोद शिर्गी की आवाज आपने सुनी थी। शेखर किनी हमारे साथ है। उसके साथ अगर देखें तो पार्टी नेटवर्क के राम लक्ष्मण की जोड़ी हमारे साथ जुड़ी हुई है। ओ बढ़िया गेंद, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, वाह भाई वाह। जहाँ होती है वहां मिलती है राह। कॉम्बॉक्स में हमारे साथ है मोतीलाल शाह, मैदान के अंदर मयूर का जलवा, बहुत ही बढ़िया। इससे पहले भरत कमाल कर रहे थे। देखिए थोड़ी खुशी है क्योंकि स्टार्ट इतना अच्छा नहीं था, बल्लेबाजों ने पूरी तरह से डोमिनेट किया था, प्रेशर पूरी तरह से गेंदबाजों के ऊपर था। लेकिन धीरे धीरे ये कहानी बदल रही है कहानी, मौसम बदला है। बहुत बढ़िया गेंदबाजी मयूर द्वारा और बिंदी गेंद के साथ आघात। पहले ओवर में केवल 5 रन देते और 1 शिकार आपने किया था। 11 गेंदे 13 रनों की जरूरत है। 24 रन 2 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार तुषार। ये भी गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। बॉडी रन पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को रोका गया। मॉन्टी जिन्होंने आज बल्लेबाजी बहुत कमाल की है। एक तरफ प्रेशर बन रहा था, विकेट गिर रहे थे, उस वक्त इन्होंने दबाव में बहुत अच्छा प्रदर्शन किया। बल्ला इनका बोलता रहा, शॉट सिलेक्शन अच्छा रहा, खास करके ऑफ साइड पर थोड़ा सा इनसाइड आउट कवर क्षेत्र में अच्छा स्ट्रोक इन्होंने खेल दिया था। बाकी ऑन साइड पर तो बल्लेबाजी होती है, लेकिन ऑफ साइड पर जब आप रन बटोरते हैं तब जाकर एक बार फिर देखने का मजा आता है। 10 गेंदे 12 रनों की जरूरत है। डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता। क्रिकेट का खेल बदला है, कहानी एक बार फिर इंटरेस्टिंग बनती भी। 10 गेंदे 12 रनों की जरूरत है। रिक्वायरमेंट रेट जो 5 का था वो 7.20 का हो गया है। और एक अच्छी गेंद, मयूर 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 त्याचा आत्मविश्वास वाढलाय भरपूर। यापूर्वी पहिल्या षटकात आला धावांचा पूर, परंतु आता या ठिकाणी सामन्यामध्ये आलाय पलटवार। मयूरने या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी केली। पहा काय घडलंय, टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू, वळणारा चेंडू आहे, लेन चांगले आहेत, ऑफ स्टंपच्या आसपासचा चेंडू टाकला त्या आणि ऑन साइडला अगिंत टर्न खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज तुषारनं। मयूर अपने बॉलिंग मार पाता है। स्कोर 25, 2 विकेट के नुकसान पर। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में बॉलिंग पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में सोच रहे थे बल्लेबाज तुषार, लेकिन एक बार फिर देखे यहाँ तुषार घरत और तुषार मोरे की जोड़ी मैदान के अंदर है। एक बल्लेबाज ने मना किया है। अब तुषार स्ट्राइकर इन पर है और तुषार जो इस वक्त स्ट्राइकर पर इन पर है, 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं, तो वो इन्होंने मना किया था। 26, 2 विकेट के नुकसान पर। 8 गेंदे 11, फासला बढ़ रहा है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अभी थोड़ा फासला बढ़ गया है तो हौसले की जरूरत है। और एक अच्छी गेंद, ओहो क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रूठा। और एक पहली बार नहीं हुआ, दूसरी बार हुआ है। एक रन बहुत महत्वपूर्ण है। एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। पहला मैच आज के दिन का पैसा वसूल हो रहा है। ऑफ स्टंप के बाहर बाहरी किनारा, दोबारा शॉट अच्छा नहीं था, शॉट बिल्कुल अच्छा नहीं था। गेंद को देखा भी नहीं है, एक्शन रिप्ले में देखे, केवल एक बार फिर बल्ला घुमाने की कोशिश, दिए घुमा के खेलने का प्रयास। भाई गेंद को देखिए, गेंद को आप नहीं देखेंगे तो ये एक बार फासला है ना वो बढ़ने वाला है। 7 गेंदे 10। अगर फासला है तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोंसला भी बन सकता है। क्या गजब का मुकाबला मैदान के अंदर। 27 रन 2 विकेट के नुकसान पर पवन सूद नवली। इंटरेस्टिंग मैच। शुरुआत बल्लेबाजों ने बहुत बढ़िया की थी, लेकिन मयूर का स्पेल कमाल का है। 11 गेंदों में 8 रन दिए हैं, 1 विकेट चटकाया है। तुषार 20 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाद डीप स्ट्राइक कवर पर, बॉडी लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच। ये कैच बिल्कुल था, कैच छूटा और डायरेक्ट हिट किया, लेकिन बल्लेबाज सुरक्षित। खराब फील्डिंग, बहुत ही खराब फील्डिंग रही है। अमित मिश्रा ने 1 कैच छोड़ा। विकेट कीपर क्या करण रावरे हैं, करण ने 2 कैच छोड़े हैं। आंकड़े क्या बता रहे, एक बार आंकड़े क्या बता रहे ये भी आपको बताऊंगा। जीतने के लिए बिल्कुल लक्ष्य इतना बड़ा नहीं है और 6 गेंदे 8 रनों की जरूरत, 7 चेंडू 8 डाबांची आवश्यकता। अभी फिलहाल आंकड़े बदल सकते हैं। सुपर ओवर, अगर मुकाबला टाई होगा तो सुपर से ऊपर वाला मैच देखने का मौका मिलेगा। याच दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं रामदास वासुदेव पाटील 2000 रुपये, सुरेश मित्र मंडळ 5000 रुपये आणि ही वैभवशाली गौरवशाली स्पर्धा आहे। तर वैभव पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत आली। तर हाताच्या घड्या आपण काढूया, एकदा टाळ्यांचा गजर करूया सर्वांसाठी। थैंक यू वेरी मच। 29 2 विकेट के नुकसान पर। 6 गेंदे 8 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है।
जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए। ये आसमां भी आएगा जमीन पर, इरादे में बस जीत की गूंज चाहिए। ये जबरदस्त मैच 29 2 विकेट के नुकसान पर। मुकाबला अगर टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला मैच है, सुपर ओवर है, ये आपको नहीं भूलना है। तो बल्लेबाजों को रन बनाने पड़े। आखिरी ओवर किसके हाथ में होगा? मैदान के अंदर देखिए खिचड़ी पक रही है, खिचड़ी पक रही है मैदान के अंदर, आप देख सकते हैं। जय बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं इस वक्त। अगर देखें तो एक जबरदस्त मुकाबला, मयूर की तारीफ होगी, बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है, इनका स्पेल बहुत अच्छा रहा है। 2 ओवर 10 रन और 1 विकेट। जय के हाथ में गेंद है, मिट्टी की विकेट है, तो क्या एक बार फिर वो तेज गेंदबाजी होगी? मुझे तो नहीं लग रहा कि तेज गेंदबाजी होगी। 3 गेंदों की पेनल्टी थी, उसके बावजूद देखिए लड़ने का जज्बा और जुनून, खास करके तारीफ करूंगा मैं मयूर की, बेहतरीन गेंदबाजी। उसके बाद भरत आए, भरत ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। ऑफ टाइम के बाद वार यॉर्कर था, वाह क्या शुरुआत हुई है, क्या शुरुआत, क्या आगाज किया गया है, मजा आएगा। बिल्कुल आगाज तो बहुत जबरदस्त है। देखिए ऑफ टाइम के बाहर गेंद जाता हुआ, एक बार फिर खुलकर खेलने का मौका नहीं दिया। 3 कैचेस छूटे, मयूर वहां थोड़ा सा निराश रहेंगे। विकेट कीपर ने 2 छोड़े, एक अमित मिश्रा ने छोड़ा, यह तीसरा। विकेट कीपर करण रावरे, करे तो क्या करे करण रावरे, इस वक्त गेंदबाजी कमाल की हो रही है। अब जाकर क्या होगा, मयूर क्या करेंगे देखने वाली बात है। तालियां तो बज रहे, तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है, तालियां बज रही है, सिट्टियां बज रही है, प्रेशर कुकर की सिट्टी भी बज रही है। दिल की धड़कनें बहुत तेज है। 4 गेंदे 7, पहला मैच पैसा वसूल है, पहला मैच। देखिए 3 गेंदों की पेनल्टी थी, उसके बावजूद लड़ने का जज्बा बहुत अच्छा है। अब हमें उछाला, बॉडी के बाहर जाएगी गेंद, आवाज अच्छी आई है, टक और चली गई बॉडी के बाहर। अब डगआउट में तालियां बज रही है, डगआउट में तालियों की आवाज आ रही है। कड़क शॉट देखिए, ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद थी, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी मौजूद था, गेंद तारामंडल में बॉल डीलर के बिल्कुल बाहर जाती भी। कैमरा वर्क देखिए, कैमरा वर्क भी कमाल का है पार्टी नेटवर्क। 36 2 विकेट के नुकसान पर 3 गेंदे 1। मैच अभी भी समाप्त नहीं है, मैच मैं अभी भी बोलता हूं कि समाप्त नहीं, क्योंकि ये अगर मैच टाई हो जाएगा तो सुपर ओवर हो सकता है। एक लाइफलाइन आपके पास बची हुई, एक लाइफलाइन। वैसे अगर देखिए आंकड़े क्या बता रहे, यहाँ कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन बल्ला गेंद के ऊपर भारी है। लेकिन क्रिकेट का खेल है, 3 गेंद 1। कैप में गेंद बॉलर के बिल्कुल बाहर, करारा प्रहार, गेंद बॉलर के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। जतीन अर्जुन किनी आपलं सहर्ष स्वागत, या चौकारांना आपलं स्वागत आहे। आणि अशा रीतीने हा सामना रोमहर्षक आपल्याला वाटत होता, निश्चितच खूप चांगला अनुभव प्रत्येकाला आला असेल। मोतीलाल शाह तुमचे मनापासून धन्यवाद। या स्पर्धेमध्ये प्रयत्न चांगला होता, फक्त 4 झेल जे होते अत्यंत महत्वाचे होते, 4 झेल जर आपण पकडले असते तर निश्चितच